नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री महाडिक GS संजीवनी शिक्षण संस्था कराड, सिद्धेश्वर विद्यालय कोपर्डे हवेली, तालुका कराड, जिल्हा सातारा। माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आपण इयत्ता 10वीच्या गणित भाग 1 मधील पहिल्या घटकातील शेवटचा प्रॅक्टिस सेट 1.5 आज अभ्यासणार आहोत। हा उपयोजनात्मक आहे, पूर्ण म्हणजे आत्तापर्यंत शिकलेल्या भागावरच आहे। आता यातलाच मी एक दुसरा प्रश्न घेतलेला आहे पहा, त्यामध्ये काय दिसते आपल्याला, कृती करायची आहे, आपल्याला कृतीपत्रिका दिलेली आहे आणि ती सोडवायची। एक आयत दिलेला आहे। आता आपल्याला माहिती आहे आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात, म्हणजे हे दोन एकरूप आहेत ही गोष्ट लक्षात आली पाहिजे। हे एकरूप असणार म्हणजे आता सांगण्याचा उद्देश एकच की x आणि y चं पण उत्तर काढायचं आहे आणि परत काढल्यानंतर क्षेत्रफळ आणि परिमिती पण काढायची। सगळ्यात पहिल्यांदा अटी मांडता आले पाहिजेत। शाब्दिक उदाहरणाचं फारसं अवघड नसते, फक्त अट मांडायला जमली पाहिजे। आता ह्या आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप आहेत ना, मग तुम्हाला मांडता आलं पाहिजे रुंदी एकरूप। म्हणजे पहिली अट कशी तयार करायची, x + 4 आणि 2y हे दोन्ही एकरूप आहे म्हणजे समान आहे दोन्ही। ह्याच्यावरून एक अट काय तयार होईल बघा, x आपल्याला माहिती आहे चल डाव्या बाजूला पाहिजेत, म्हणजे +2y ची बाजू बदला -2y, +4 ची बाजू बदला -4, म्हणजे एक पहिलं समीकरण आपल्याला ह्याच्यावरून मिळालं बघा, रुंदीवरून। तसं लांबी पण कशी असणार, समान। लांबी पण समान असणार म्हणजे 4x - y आणि कोण दुसरा कोण समान असणार, 2x + y + 8 हे दोन्ही समान असणार। मग आता ह्याच्यातून काय करूया, 4x - y, x y ला इकडे घेऊया आपण, +2x चा झाला -2x + y चा झाला -y बरोबर 8 इकडे तसाच ठेवूया। ह्या दोघांच्या बाजू इकडे बदलून घेतल्या। 4x मधून 2x गेले, 2x राहिले, -1y -1y तुम्हाला सांगितलं दोन्ही वजा आले की बेरीज करायची। -1y -1y -2y बरोबर कोण राहिला 8, म्हणजे x आणि y चलांचे सगुणक असणार यांची बेरीज वजाबाकी केली, याला म्हणायचं समीकरण नंबर 2। आता समीकरण 1 मिळालं, समीकरण 2 मिळालं। दोन्हीचं निरीक्षण केलं तर आपल्याला y चे सगुणक समानच दिसत आहेत डायरेक्ट, त्यामुळे करायची गरज नाही, फक्त दोन्हीची चिन्ह समान। आता समान चिन्ह असल्यावर काय सांगितलं होतं मी, वजाबाकी करायची। मग समीकरण 2 मधून समीकरण 1 काय करू आपण, वजा करू। समीकरण 2 लिहून घेतो मी, 2x - 2y बरोबर 8 हे समीकरण नंबर 2। समीकरण नंबर 1 काय पहा, x - 2y बरोबर -4 हे समीकरण नंबर 1। वजाबाकीचा नियम आपल्याला माहीत आहे, चिन्ह विरुद्ध होतात, अधिकचं वजा, वजाचं अधिक, वजाचं अधिक। 2x - 1x राहिला 1x, -2y ला +2y गेला, निरसन झालं। 8 + 4 12 काय झालं, ह्यातून तुम्हाला डायरेक्ट xचं उत्तर मिळालं बघा, किती आलं 12। आता xचं उत्तर 12 मिळाले, हे तुम्ही कशातही ठेवू शकता, कशातही समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, समीकरण 1 मध्ये ठेवू। ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू, अगदी तुम्ही लांबी रुंदीमध्ये सुद्धा ठेवलं तरी चालतं। काय येईल बघा, समीकरण 1 काय आहे, x - 2y बरोबर -4 ह्याच्यात ठेवूया x ची किंमत 12, 12 - 2y बरोबर -4। आता काय करूया, -2y ला इकडे घेऊया आपण, 12 तसाच ठेवू, -4 ला इकडे घेऊ, -4 चा झाला +4, -2y चा झाला +2y, 12 आणि 4 16 बरोबर 2y। मग y चं उत्तर काढायचं आहे, 2 इकडं काय करणार, 16 ला भागणार, 2 × 16 म्हणजेच y चं उत्तर किती मिळालं 8। बघा आपल्याला x मिळाला, y मिळाला, म्हणजे आपली एक कृती पूर्ण झाली, लक्षात घ्या एक कृती पूर्ण झाली। आता दुसरी कृती काय, क्षेत्रफळ काढायची आणि परिमिती काढायची, बरोबर। मग क्षेत्रफळ आणि परिमिती काढायला तुम्हाला लांबी आणि रुंदी माहीत पाहिजे। मग यातलं एक घेऊया, रुंदी 2y आणि लांबी 4x - y, म्हणजे लांबी रुंदी मिळेल आपल्याला। बघा आता लांबी बरोबर, त्यातली एक लांबी घेऊया आपण काय 2y, लांबी काय घेऊया 4x - y, 4x - y आणि रुंदी काय घेतली आपण 2y। लांबी आपल्याला आकृतीत दिलेलीच आहे, लांबी रुंदी, त्यात फक्त x y च्या किमती ठेवायच्या। बघा 4
आता एक्स वायच्या किमती काय आलेल्या होत्या आपल्याला? एक्सची 12 किंमत आली 4, एक्सच्या जागेवर 12 ठेवा, वजा वायची किंमत किती आलेली आपली? वायची किंमत सुद्धा 8 बरोबर. काय येईल पहा इथं? 12 चोक 48 वजा 8 किती आले? 40. लांबी मिळाली 40. या पद्धतीनं. रुंदी 2y, 2 गुणिले वायची किंमत 8 आहे, 2 8 16. आता क्षेत्रफळ काढता येईल बघा, एरिया. लेंथ आणि ब्रीथ काढली आपण, आता एरिया काढू शकतो. आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे रे? लेंथ इंटू ब्रीथ, लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे? 40 गुणिले रुंदी किती आहे? 16. 16 चोक 64 आणि त्याच्यावर हा शून्य दिला, म्हणजेच काय झाले? ह्याला एकक काहीच नाही म्हणून चौरस एकक म्हणायचं. 640 चौरस एकक. सेमी नाही, मीटर नाही, काहीच दिलेलं नाही. आता परिमिती काढूया. आयताची परिमिती, त्यासाठी सूत्र पाठ असावी लागतात पहा. परिमितीत सूत्र काय आहे? 2 कंसात लांबी अधिक रुंदी बरोबर 2 कंसात लांबी किती आहे? 40 अधिक रुंदी किती आहे? 16 बरोबर 2 गुणिले 40 आणि 16 किती झाले? 56. 56 दुनी किती आले? 112. किती आले? 112 परिमिती आली. म्हणजे 40 2 वेळा आणि 16 2 वेळा, म्हणजे 112 एकक. एवढी काय निघाली? परिमिती. अशा पद्धतीनं कृतीपत्रिका पूर्ण करावी लागते. असंच शाब्दिक उदाहरण सुद्धा आपल्याला बघता येईल पहा. शाब्दिक उदाहरण आता एक मी घेतले, जराशी मुलांना अवघड वाटणारच उदाहरण आहे. 6वं उदाहरण आहे पहा. काय प्रश्न आहे नीट वाचतो मी. विशालने 1900 किलोमीटर प्रवासापैकी काही अंतर बसने तर काही अंतर विमानाने पूर्ण केले. बसचा सरासरी वेग 60 किलोमीटर प्रति तास आहे, तर विमानाचा सरासरी वेग 700 किलोमीटर प्रति तास आहे. हा प्रवास 5 तासात पूर्ण केला असेल तर बसने किती प्रवास केला त्यानं? इट मीन्स द विशाल ट्रॅव्हल्ड टोटल डिस्टन्स इज 1900 किलोमीटर. ही ट्रॅव्हल्ड द सम डिस्टन्स फॉर बस and some distance for aeroplane. The average speed of bus is 60 km per hour and average speed of aeroplane is 700 km per hour. He traveled total distance in 5 hours. So we want to find here how many distance covered Vishal by bus. बसनं त्यानं किती डिस्टन्स कवर केला असेल हे आपल्याला काढायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा सोपं आहे हे सुद्धा एक्झाम्पल. सगळ्यात पहिल्यांदा काय करूया? डिस्टन्स आपण ॲज्युम करूया, म्हणजेच त्यानं बसने आणि विमानाने किती किलोमीटर प्रवास केला. समजा बसने x किमी व विमानाने y किमी प्रवास केला असे मानू. किती किलोमीटर प्रवास केला ते मानलं मी. तो बसनं x किलोमीटर गेला आणि विमानानं y किलोमीटर. पहिली अट तयार कशी होते बघा. पहिली अट बघा, आता सोपं आहे. सगळं मिळून त्यानं किती अंतर कापलंय? 1900. म्हणजे बसनं x किलोमीटर आणि विमानानं y किलोमीटर, दोन्ही मिळून किती अंतर? 1900. पहिली अट मिळाली बघा. दोन्ही मिळून बसनं गेलेला आणि विमानानं गेलेला सगळं मिळून अंतर किती? 1900. आता दुसरी अट मात्र थोडीशी विचार करण्यासारखी असते आणि त्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरावं लागेल. ते सूत्र इथं मी बाजूला लिहितो पहा. सूत्र सगळ्यात महत्त्वाचं आहे. वेळ बरोबर अंतर छेद वेग. आता हे कसं मांडायचं ते सांगतो तुम्हाला. आपल्याला माहीत आहे दोघांनी मिळून प्रवास किती वेळात केला आहे त्यानं? 5 किलोमीटर प्रवास 5 तासात पूर्ण केला आहे बरोबर. 5 तासात प्रवास आहे ना पूर्ण केला आहे सगळा. म्हणजे वेळ दोघांची मिळून आहे म्हणून इकडं वेळ घेतले. कळलं का? सूत्र वेळेचं का वापरायचं तर वेळ माहिती आहे आपल्याला. अंतर छेद वेग. आता अंतर बसनं किती अंतर कापलं? x किलोमीटर. किती वेग होता त्याचा? 60 किलोमीटर प्रति तास. अधिक विमानाने किती अंतर कापलंय? y किलोमीटर. किती वेग होता त्याचा सरासरी? 700 किलोमीटर प्रति तास. झाली अट तयार. आता काय करायचं?
60 आणि 700 हे मला छेदात नको आहेत. हे दुसरं समीकरण मिळाले, पण मला हे अजून पूर्ण व्यवस्थित मिळालेलं नाही. म्हणून मी काय करतो, याला 42ने गुणतो, 4200ने गुणतो. 42नेच का गुणायचं रे? ह्यांचा लसावी येतोय बघा. म्हणजे 7 6 7 42 आणि इथं 2 शून्य दिसत आहेत म्हणून त्याच्यावर पण 2 शून्य घ्यायची, म्हणजे कॅन्सल व्हायला सोपं जातं. गुणून दाखवल्यावर लक्षात येईल. पहा, 42ने गुणायचं बरं का. x/60 याला पण 42ने गुणूया. y/700 याला पण 42ने गुणायचं. प्रत्येक पदाला 42ने गुणायचं. 5ला पण 42ने गुणायचं. काय होईल बघा, शून्याला शून्य जाईल. 6 7 42 म्हणजे 70x राहिला बघा. हा 6 7 42, इथं 7 राहिला आणि त्याच्यावर शून्य म्हणजे 70x अधिक 2 शून्याला 2 शून्य गेले. पहा, 7 7 42 म्हणजे 6y राहिले बरोबर. 5 न 42ला गुणूया. 5 0 0 5 0 0 5 2 10 0 8 गेला 1 5 1 20 आणि 1 21 म्हणजे एक दुसरं समीकरण मिळालं. आता बघा, ही 2 समीकरणं मिळाली. आता यातले वायचे सगुणक समान करणं सोपं जाईल. म्हणून समीकरण 1ला 6ने गुणूया. 6 याला. 6 गुणिले x 6x, 6 गुणिले y 6y, 19 114 आणि त्याच्यावर 2 शून्य द्यायचे. हे मिळालं समीकरण नंबर 3. 1ला गुणलं आणि तिसरं मिळालं. आता फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्याचा विचार करायचा. वायचे सगुणक समान झालेत आणि चिन्ह समान आहेत म्हणजे वजाबाकी करायची. आता समीकरण 2 मधून 3 काय करूया, समीकरण वजा करूया. समीकरण 2 मधून समीकरण 3 काय करू, वजा करू. बघा, समीकरण 2 मी लिहून घेतो इथं परत. समीकरण 2 बघा, 70x अधिक 6y बरोबर 21,000. हे समीकरण काय आहे, 2. आणि समीकरण 3 काय बघा, 6x अधिक 6y बरोबर 11,400. हे समीकरण 3. ह्यांची वजाबाकी करायची आहे. चिन्ह धनचं ऋण धनचं ऋण, इथं पण धनचं ऋण होणार. वजाबाकी करूया. 70x मधून 6x गेले, 64x राहिले. 6y मधून 6y गेले, निरसन झालं. पुढं 0 0 वजाबाकी करायच्या. 10तून 4 गेले 6. इथं काय झाला, एकाचा 0 झाला. 10तून 1 गेला 9, 2चा 1 झाला. 1तून 1 गेला 0, 9,600. मग x बरोबर 9,600 आणि हा 64 गुणतोय तो इकडं काय करणार, भागणार. x बरोबर, जर भागाकार आपण इथं करून पाहिला तर बघूया करून. शेजारी भागाकार करून दाखवतो मी. 9,600ला 64 भागूया. 64 1 64. 6तून 4 गेले 2, 9तून 6 गेले 3. पुढचा एक 0 उतरून घेतला. 64 5 320. बाकी 0 राहिली, पण हा उतरून घ्यायचा, एक 0 राहिला तो वर द्यायचा. म्हणजे उत्तर किती आलं, 150. एक्सचं उत्तर आलं 150. आता वायचं उत्तर काढायची गरज आहे का जरा बघा, कारण प्रश्नात काय सांगितले, बसने किती किलोमीटर गेला तो, आणि तेवढंच म्हणजे एक्सचं उत्तर निघालं की विषयच संपला. एक्सचं उत्तर म्हणजेच बसने 150 किलोमीटर प्रवास केला. विशालने बसने 150 किलोमीटर प्रवास केला. संपलं इथंच गणित. म्हणजे हे हॉट क्वेश्चन आहे हा. आपण ह्याच्यावरती विचार करत बसतो, लक्षात ठेवा. जास्त टेन्शन घेत बसायचं नसतं. आता बघा, आता मी पुढच्या गणितांना फक्त अटी तयार करून दाखवतो. गणितं सोडवत बसत नाही. सोडवायची आपली भरपूर झालेली आहेत त्या पद्धतीची. आता अटी बघा, त्याच प्रॅक्टिस सेटमधलं तिसरं गणित आहे. पहा काय गणित दिलेलं आहे. वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवली की बेरीज 70 येते, आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांची वयाची दुप्पट मिळवली तर बेरीज 95 येते. तर दोघांची आजची वय काढायची. इट मीन्स काय, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. इफ वी डबल द एज ऑफ फादर अँड ॲट द एज ऑफ सन देन सम इज 95. देन फाइंड देअर प्रेझेंट एजेस. म्हणजेच त्याचा अर्थ काय सांगितला आहे, आधी सगळ्यात पहिल्यांदा जे वय काढायला सांगितले, जे काढायला सांगितले ते मानून घ्यायचं. वडिलांचं वय, वडिलांचे वय एज ऑफ फादर बरोबर एम मानू.
एम वर्ष आणि मुलाचे वय बरोबर एन वर्ष मानू. एम इयर्स अँड एन इयर्स. एज ऑफ फादर अँड एज ऑफ सन. मग काय करूया आता, पहिली कंडिशन बघूया. बाय गिवन कंडिशन, दिलेल्या अटीनुसार काय कंडिशन दिली बघा. पहिली, वडिलांच्या वयामध्ये, वडिलांचं वय काय एम, वडिलांच्या वयामध्ये म्हणजे एममध्ये मुलाच्या वयाची दुप्पट, मुलाचं वय काय एन, त्याची दुप्पट म्हणजे 2n मिळवल्यास म्हणजे बेरीज केल्यास, बेरीज किती येते 70. झाली पहिली अट. लक्षात आली. आता दुसरी अट बघा. मुलाच्या वयामध्ये, मुलाच्या वयामध्ये म्हणजे एनमध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट म्हणजे वडिलांचं वय एम आहे त्याची दुप्पट म्हणजे 2m मिळवल्यास म्हणजे बेरीज किती येते 95. दुसरी अट. झाले का अटी तयार. आता हे तुम्हाला पुढं सोडवायला जमू शकतं. या पद्धतीने ते सोडवून कंप्लीट करायचं आहे. तसंच बघा अजून एक एक्झाम्पल पाहूया आपण. चौथा प्रश्न बघा काय दिलाय. एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4ने मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो, तर अपूर्णांक काढा. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. Denominator becomes 12 times the numerator if both the numerator and the denominator are reduced by 6. Find the fraction. म्हणजेच काय करायचं आहे, पहिल्यांदा अंश आणि छेदच मानून घ्यायचा, दुसरा विचारच करायचा नाही. अंश बरोबर a आणि छेद बरोबर b मानू. न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ॲज्युम करून घ्यायची. मग तो फ्रॅक्शन काय होईल, अपूर्णांक बरोबर a/b. आता ह्याच्यात a b च्या किमती मिळाली की ह्यात ठेवायच्या. फक्त ह्या गणितानं उकल द्यायची नसते. आता पहिली अट बघा काय आहे. एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या, वाक्य वाचत वाचतच लिहायचं, हा ही आलं की इक्वल टू साईन लक्षात ठेवायचं. छेद हा, छेद म्हणजे कोण आहे बी, बी हा काय दिलाय, छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा, अंश कोण आहे ए, त्याच्या दुपटीपेक्षा म्हणजे 2 न गुणायचं, 4ने मोठा आहे म्हणजे +4 करायचं. कळलं का. हे काय मांडायचं, वर दिलेल्या अटीनुसार. हे महत्त्वाचं मांडायचं, कारण आपण तेच बघितलंय. छेद म्हणजे बी हा अंशाच्या म्हणजे एच्या दुपटीपेक्षा 4ने मोठा. लहान म्हणलं की वजा करायचं. आता काय करायचं, 2a तसाच ठेवूया, अधिक बीला इकडे घेऊया वजा बी, आणि अधिक 4ला तिकडे ढकलूया -4. म्हणजेच 2a वजा बी बरोबर -4, 2a वजा बी बरोबर -4. हे पहिलं समीकरण मिळालं. झालं की. आता दुसरं समीकरण बघा काय सांगितले. जर अंश आणि छेद 6ने कमी केले म्हणजेच नवीन अंश आणि नवीन छेद काय तयार होतील रे. 6ने कमी केला अंश, पहिला काय होता ए, येतनं 6 कमी केले, छेद पण 6ने कमी केला, बीतनं 6 कमी केले. तर काय सांगितले त्यांनी, 6ने कमी केले तर छेद हा, छेद हा म्हणजे बी वजा 6, हा म्हणलं की बरोबर चिन्ह. अंशाच्या म्हणजे कोणाच्या, ए वजा 6च्या किती पट होतो, 12 पट. 12 पट होतो म्हणजेच त्याला 12ने गुणायचं. कळलं का. छेद बरोबर म्हणजे छेद काय बी वजा 6 बरोबर अंशाच्या म्हणजे ए वजा 6च्या 12 पट होतो. मग आता करूया पूर्ण. बी वजा 6 बरोबर 12 गुणा, 12 गुणिले 12a वजा 12 सक 72 बरोबर 12a. आता काय करूया, वजा 72ला तिकडं घालूया आणि बीला इकडं आणूया. अधिक बीचा झाला वजा बी, हा वजा 6 तसाच ठेवलाय बरं का, आणि वजा 72ला इकडे घेतला अधिक 72. पुढं काय होईल आता पहा, मोठ्यातनं लहान घालवा, मोठ्यात चिन्ह द्या. 72मधनं 6 गेले 66, मोठ्या चिन्ह अधिक. पुढं काय होणार, 12a मधनं 12a वजा बी तसाच राहणार, म्हणजेच 12a वजा बी बरोबर 66. हे काय झालं, तुम्हाला समीकरण नंबर 2 मिळालं. आता बघा पुढं काय आहेत, बीचा संगणक सारखा आहे, बीचा आहे, चिन्ह समान आहेत, ह्यांची वजाबाकी करा आणि उत्तर मिळवा. म्हणजे ह्या पद्धतीनं फक्त मी अट तयार करून दिली बघा शेवटच्या 2 गणितांची. पुन्हा
इथून पुढे काय करू शकतो आपण, सोडवून गणित पूर्ण करू शकतो. अटी तयार करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या पद्धतीनं अटी तयार करून आपण उदाहरणं सोडवून उत्तर काढू शकतो. ए बीचं उत्तर मिळालं की फक्त या अपूर्णांकात ठेवायचं. ओके, धन्यवाद.